हे 18,750 डेबिट बॅलन्स आहे. ओके. व्हेरिफाय कसं करायचं? मला सांगा आता हे जे 2 मशिनरी होते, सोल्ड मशिनरी आणि अनसोल्ड मशिनरी. शेवटी ह्याच्यामधलं कुठलं मशिनरी आपल्याकडे आहे? ओके. ॲट द एंड ऑन 31st मार्च 2018 सोल्ड मशिनरी आपल्याकडे आहे और अनसोल्ड मशिनरी आपल्याकडे? कुठलं मशिनरी आपल्याकडे? का दोन्ही आहे? 31st मार्च 2018 ला विचारतोय मी. आपल्याकडे कुठलं मशिनरी आहे? व्हेरी गुड. सोल्ड मशिनरी आपल्याकडे कसं असणार हो? आपण ते विकलो ना. आपल्याकडे असणार आहे का ते? नाही. आपण विकलो ते. आपल्याकडे अनसोल्ड मशिनरी आहे. शेवटी त्याचा बॅलन्स आहे बघा. दिसतंय का? 18,750. तेच आलेलं आहे आन्सर तुमचं. सर मग इथं बघून लिहायचं का ते? नाही. इथं बघून लिहायचं नाही. तिथं बॅलन्सिंग करायचं. कारण कधी-कधी 3-4 ॲसेट असतात. मग तुम्हाला असं कॉपी करता येत नाही इथं तिथं. ओके. बॅलन्सिंग नॉर्मली तुम्ही यायलाच पाहिजे तुम्हाला. तसंच करायचं. ओके. फक्त इथं व्हेरिफिकेशन करू शकता तुम्ही. आणि 2-3 ॲसेट असेल तर व्हेरिफिकेशन कसं करायचं मी ते पण सांगतो नंतर. टेन्शन घेऊ नका. आता मी हे सेलचं रिपीट करतोय परत एकदा. प्लीज रिपीट करतोय मी कॉन्सन्ट्रेट करायचंय. हां. काही जणांचे लेक्चर मिस झालेले आहेत लास्ट 1 और 2. त्याच्यासाठी मी रिपीट करतोय. हे लास्ट टाईम आहे. ओके. या प्रॉब्लेममध्ये. आणि मी एवढ्या वेळा एक्सप्लेन करू शकत नाही नंतर. ओके. आफ्टर फ्यू प्रॉब्लेम्स. आता हे 3rd प्रॉब्लेम चालू आहे. ओके. तुम्ही एक होमवर्क पण केलेलं आहे. प्लीज कॉन्सन्ट्रेट करा. इम्पोर्टंट आहे म्हणून मी एक्सप्लेन करतोय. नाहीतर अदरवाईज मी केलो पण नसतो. कारण मी ज्यांनी आलेत त्यांना मी प्रिफर करतो. तुम्हाला माहिती आहे. माझ्यासाठी रेग्युलॅरिटी फार इम्पोर्टंट आहे. येस आणि तुम्ही ज्या क्वालिटीचं घेताय ना एज्युकेशन, अकाउंट्स रिलेटेड टू अकाउंट्स क्लासमध्ये, मी सांगतो ते हायेस्ट लेव्हल आहे. एवढं लक्षात ठेवा. ओके. इथं बुक व्हॅल्यू पर्यंत आय होप तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. 1 ऑक्टोबरला आपण मशिनरी सेल केलेलं आहे. मग त्या दिवशी आपण डेप्रिसिएशन घेतलं. फॉर 6 मंथ्स आला इथं फ्रॉम 1 एप्रिल टू 1 ऑफ ऑक्टोबर. ओके. फ्रॉम 1 एप्रिल टू 1 ऑफ ऑक्टोबर. 6 मंथ्स होतात. सो डेप्रिसिएशन फॉर 6 मंथ्स. ह्याची एंट्री काय ईझी आहे, रेग्युलरच आहे. डेप्रिसिएशन टू ॲसेट, डेप्रिसिएशन टू मशिनरी. मग मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला बाय डेप्रिसिएशन 2,500 मी घेतलेलं आहे. ओके. येस. हां, कुठलं समजलं नाही तर आत्ताच्या आता क्लिअर विचारा हां. आय होप डेप्रिसिएशनमध्ये प्रॉब्लेम नाहीये. आता 37,500 त्याचं बुक व्हॅल्यू आहे. ओके. बुक व्हॅल्यू और बॅलन्स शीट व्हॅल्यू म्हणतो आपण त्याला. हां. मग एवढ्याचं मशिनरी त्या दिवशी तेवढं व्हॅल्युएशन आहे समजा आपल्या बुक्समध्ये त्याचं. त्याचं मीनिंग तसं होतंय. 37,500 चं मशिनरी वी सोल्ड इट फॉर 30,000 ओके. 30,000 ला विकलो. 30,000 ला विकल्यानंतर डेबिट साइडचं डेट मला काय कळालेलं नाहीये. हे अरे हां, हे 31 मार्च येत नाही हां बॅलन्सला. ऐका हो. हे बॅलन्सला 31 मार्च येत नाही. इथं ओपनिंगला 1 एप्रिल येतंय हो. माझं बघून लिहिलेलं आहे. 1 एप्रिल 2017 लिहायला पाहिजे हां ओपनिंगला इथं. हेच विचारत होता का तुम्ही ते दिगंबर? 1 एप्रिल यायला पाहिजे तिथं. 1 एप्रिल यायला पाहिजे. येस, ओके. आय होप तुम्ही सगळ्यांनी करेक्ट लिहिलेलं असेल. हां, मी जरी चुकलेलं असेल तरी. हां, ज्यांनी एकदम एक्झॅक्ट कॉपी केलेत ना, त्यांनी मग चुकणार. त्यांनी प्लीज करेक्शन करा. मला एक जण पण सांगितले, आता सांगितले एक जण. मी जर इथं काय चुकत असेल डेट, अमाउंट वगैरे तर तुम्ही काय करायचंय मला इन्फॉर्म करायचं. मी काय मारणार आहे का हो? हां, आतापर्यंत कोणाला मारलेलं नाहीये. माझी इच्छा पण नाहीये तसं. ओके. प्लीज इन्फॉर्म करत जा काय जर लिहायचं चुकलं असेल तर. ओके. ओपनिंग बॅलन्स परत 31 मार्च नंतर 1 एप्रिल येतंय. ओके. हां. आता आपण ॲसेट सेल केलं बघा. ॲसेट सेल केलो 30,000 ला. 30,000 ला मी ॲसेट सेल केलो. दॅट मीन्स मला चेक मिळालाय.
ओके. मग बँक बॅलन्स इन्क्रीज होणार. बँक अकाउंटला मी डेबिट करतो. ओके. अँड ॲसेट सेल केलो, ॲसेट मशिनरी बिझनेसमधून जाणार, मशिनरी गोज आउट, मशिनरी अकाउंटला क्रेडिट. मग एंट्री होतंय काय हो? बँक अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. मग या एंट्रीमध्ये मशिनरी अकाउंटला आपण काय केलेलं आहे? क्रेडिट. मग मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला इथं आलो बघा मी. बाय बँक 30,000. आय होप तुम्हाला इथपर्यंत पण क्लिअर आहे. तर लॉस झालाय आपल्याला. ओके. 37,500चं मशिनरी मी 30,000ला जर सेल केलं तर लॉस झालेलं आहे. ह्याच्यासाठी मी शॉर्टकट सांगितलेलं आहे. लॉस झालं तर लॉसला डेबिट बॅलन्स असतंय. ओके. तुम्ही लॉसला डेबिट करता. ते करेक्ट आहे. पण मशिनरी आहे आपण मशिनरी अकाउंट प्रिपेअर करतोय. लॉसला डेबिट करायचं, बट मशिनरीला क्रेडिट करायचं. मग लॉस असेल तर आठवण काय ठेवा? क्रेडिटला घ्यायचं. मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला. बाय लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी 7,500. सर प्रॉफिट झालं तर काय करायचं? प्रॉफिटला आपण क्रेडिट करतो. ओके. मग त्यावेळेस मशिनरीला डेबिट करणार. कारण मशिनरी सेल केल्यानंतर प्रॉफिट झालंय. मग मशीनला डेबिट करा म्हणजे इथं येणार ते प्रॉफिट झालं तर. टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी असं. कळालं का हो? आय होप आता तुम्हाला कळालेलं आहे. ओके. ज्याने विचारले होते. येस ऑर नो? येस. बाकीचे सगळे पण सांगा. हॅव यू अंडरस्टूड मशिनरी अकाउंट? प्लीज. हॅव यू अंडरस्टूड मशिनरी अकाउंट? Very good. Yes. Now, please come down to depreciation account. डेबिट क्रेडिट रुलिंग वगैरे तुम्ही केलेलं आहे. ओके. कॉलम्स पण तुम्ही केलेलं असणार. सगळंच तुम्ही केलेलं आहे. ओके. जेएफ रुपीज डेट पर्टिक्युलर जेएफ रुपीज डेट पर्टिक्युलर जेएफ रुपीज. येस. हे अकाउंट फार फास्ट होत आहे. आपण स्लो करायचं नाही. वर्किंग बघून फास्टच करायचं. येस. फर्स्ट वन हे बघा. 2015-16 मध्ये डेप्रिशिएशन कधी आहे? बघून डेट सांगा. येस. 31st March 2016. 31st March 2016 ला घ्यायचं डेप्रिशिएशन. एंट्री काय करतो आपण? एंट्री माहितच आहे ना हो तुम्हाला. डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहिलो आपण. आता डेप्रिशिएशन चालू आहे. मग डेप्रिशिएशनला आता डेबिट करायचं 31st March 2016 टू मशिनरी अकाउंट. किती अमाऊंट? 31st मार्चचं 6250. लास्ट कॉलम बघायचं 31st मार्चचं डेप्रिशिएशन घेताना. येस. डेप्रिशिएशन अकाउंटचं बॅलन्स कुठं ट्रान्सफर करतो आपण? डेप्रिशिएशन अकाउंटचं बॅलन्स कुठे ट्रान्सफर करतो आपण? नॉमिनल अकाउंट आहे डेप्रिशिएशन अकाउंट. वी ट्रान्सफर दॅट बॅलन्स टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट.
मी P&L अकाउंट लिहिलं तरी तुम्ही पूर्ण लिहायचं असं. मी आता सुरुवातीला असं लिहितोय. बाय P&L अकाउंट, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बोथ साइड टोटल करा 6250. कॅरी डाऊन वगैरे लिहू नका प्लीज. डेप्रिशिएशनला बॅलन्स ट्रान्सफर करत असतो आपण P&L ला. ओके. डेप्रिशिएशन अकाउंटचं बॅलन्स P&L ला ट्रान्सफर करायचं. बॅलन्स काय? परत बॅलन्स येत नसतंय. बॅलन्स काढूनच आपण P&L ला ट्रान्सफर केलेलं. बॅलन्सच 6250 आहे. कारण डेबिट साइडला 6250 होतं, क्रेडिट साइडला काहीच नव्हतं. ओके. मग बॅलन्स 6250 होतं. ज्या साइडची टोटल कमी आहे त्या साइडला बाय बॅलन्स कॅरी डाऊन लिहितो आपण नॉर्मली. बट या केसमध्ये आपण बाय P&L अकाउंट लिहितो. हॅव यू अंडरस्टूड? हां. पुढं जायचंय. माझ्यासाठी थांबू नका हो. माझ्यासाठी थांबू नका. नेक्स्ट इयर बघा 31 मार्च 2017 लाच आहे डेप्रिशिएशन. बघा चेक करा तुम्ही. काय नाहीये. 31 मार्च 2017 ला डायरेक्टली टू मशिनरी. किती हो अमाउंट? 7500. येस, लगेच ट्रान्सफर करा P&L ला. बॅलन्स काढायचं पण काय अवघड नाहीये. कारण क्रेडिट साइडला कायच नाहीये. बोथ साइड टोटल करा. येस. लास्ट इयरचं थोडं इम्पॉर्टंट आहे, कॉन्सन्ट्रेट करा. लास्ट इयर मध्ये डेप्रिशिएशनचं डेट सांगा मला. 2 डेप्रिशिएशन आहेत. दिसतंय का? 1 ऑक्टोबरला पण आहे अँड देन 31 मार्चला पण आहे. 1 ऑक्टोबरला कशाला आहे हो? सेल केलं होतं ना, आठवतंय का? सेल केलं होतं तेव्हा आधी डेप्रिशिएशन घेतलं. मग सेल केलेल्या ॲसेटवर डेप्रिशिएशन आधी घ्यायचं इथं 1 ऑक्टोबरलाच. कळालं का? टू मशिनरी 2500 डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. हे झालं 1 ऑक्टोबरचं. मग 31 मार्चला पण घ्यायचं. 31 मार्चचं. 31 मार्च 2017 टू मशिनरी. 31 मार्चचं कुठं बघून घ्यायचं? लास्ट कॉलम मध्ये 2500. आता बॅलन्सिंग करायचं. बॅलन्सिंग म्हणजे बॅलन्स फाइंड आउट करून ट्रान्सफर करायचं P&L ला. येस. बाय P&L किती येणार? 31 मार्च. हे 31 मार्चच घ्यायचं. क्लोजिंगला ट्रान्सफर करायचं बाय P&L ला. P&L ला कधी ट्रान्सफर करायचं? 31 मार्चला. 5000. येस. डेप्रिसिएशन अकाउंट सगळ्यांना समजलंय का हो? कोणाला काय क्वेरी असेल तर विचारा डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये. येस.
थोडंसं सायमल्टेनियसली कसं चेक करायचं किंवा ज्यांना डेप्रिशिएशन अकाउंट आणि मशिनरी अकाउंट सायमल्टेनियसली करायचं आहे. थोडंसं 11thच्या लेव्हलला टफ जातंय, बट मी तरी तुम्हाला सांगतो. चालेल का हो? हां, म्हणजे एकच एंट्री मला सांगायचं आहे त्यामधलं. येस, प्लीज कॉन्सन्ट्रेट. आपण डेप्रिशिएशनचा एंट्री काय करतो? डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट किंवा ॲसेट अकाउंट. बघा, हे बघा कॉन्सन्ट्रेट करा. डेप्रिशिएशनच्या डेबिटला मी लिहिलो का टू मशिनरी? त्या एंट्रीमध्ये डेप्रिशिएशन अकाउंटला डेबिट आहे. मग डेप्रिशिएशन अकाउंटच्या डेबिटला टू मशिनरी आणि मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला जाऊन बघा तुम्ही. मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला जाऊन बघा. बाय डेप्रिशिएशन दिसतंय का? बाय डेप्रिशिएशन दिसतंय का हे? 6250. मशिनरी अकाउंटच्या डेबिटला सॉरी डेप्रिशिएशन अकाउंटच्या डेबिटला टू मशिनरी होतं. मग मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला बाय डेप्रिशिएशन पाहिजे का नाही हो? लेजर टॉपिक आठवतंय का विसरलात? येस, आपण चुकत नाहीये हे सांगतोय मी तुम्हाला. कळतंय का हो? आपण चुकत नाहीये हे सांगतोय मी तुम्हाला. डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट हे नॉर्मली येतच असतात एंट्री. डेप्रिशिएशनचं एंट्री डेप्रिशिएशन टॉपिकमध्ये तर येणारच. त्यामुळे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. आता काही जण म्हणणार, "सर ते सेल ऑफ ॲसेटचं पण सांगा ना सर." बँक अकाउंट डेबिट टू तुम्ही काय म्हणता मशिनरी अकाउंट. मग सर बँक अकाउंटच्या डेबिटला टू मशिनरी यायला पाहिजे ना. अहो ते विचारत नाही त्यामुळे मी सांगितलं नाही. कळालं का? ते डेप्रिशिएशन टॉपिकमध्ये डेप्रिशिएशनवर फोकस करतात. ओके. डेप्रिशिएशन अकाउंट आणि ॲसेट अकाउंटवर. बँक अकाउंट विचारत नाहीत. ओके. मला एवढंच सांगायचं होतं. कळालंय का सांगावं? हे डेप्रिशिएशन अकाउंटच्या डेबिटला टू मशिनरी आणि मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला बाय डेप्रिशिएशन. एंट्री रीड कसं करायचं माहिती ना हो? हे एरो बघा. समजा पोस्टिंग वरून तुम्हाला एंट्री रीड करायचं आहे, असं रीड करायचं बघा. मशिनरीच्या क्रेडिटला बाय डेप्रिशिएशन आहे. एंट्री कसं रीड करायचं? डेप्रिशिएशन टू मशिनरी. आणि समजा डेबिटला काय असेल आता हे एंट्री रीड करायचं समजा डेप्रिशिएशन टू बँक. एरो दिसतंय का? आय होप सगळेजणांना एरो दिसतंय. ओके. तसंच बघा. ऐका हो. डेप्रिशिएशन अकाउंटच्या डेबिटला टू मशिनरी आहे. एंट्री कसं रीड करायचं आहे? डेप्रिशिएशन टू मशिनरी. आणि समजा ट्रान्सफर एंट्रीचं हे पाहिजे तुम्हाला. ट्रान्सफर एंट्री पी एंड एल ट्रान्सफर केलेलं. ते जर्नल एंट्री पाहिजे. कसं म्हणणार तुम्ही? पी एंड एल अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन अकाउंट. कसं होतं प्रॉब्लेम माहिती का? जर तुम्हाला कोण विचारले, डेप्रिशिएशन ट्रान्सफर करायचे एंट्री सांगा. तुम्ही म्हणता सर शिकवलेच नाही. अहो आपण ट्रान्सफर करतो बाय पी एंड एल अकाउंट. हे झालं ना पोस्टिंग आलं म्हणजे एंट्री यायलाच पाहिजे असं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन अकाउंट. आर यू गेटिंग मी? हां, ह्याच्याने तुम्हाला मार्क्स वाढणार नाहीयेत. ऐका, या थिंकिंगने तुमचे मार्क्स वाढणार नाहीत, बट अंडरस्टँडिंग फार चांगलं असतं तुमचं. क्लॅरिटी ऑफ थॉट म्हणतो ना आपण. म्हणजे त्या कन्सेप्टचं जे क्लॅरिटी असते, तुम्ही 100% त्याला दिलात असं होतंय ते. कळालं का हो? सो धिस वॉज प्रॉब्लेम नंबर 3. हॅव यू अंडरस्टूड प्रॉब्लेम नंबर 3? मला सांगायचंय. प्रॉब्लेम नंबर 3 आपण कंप्लीट केलेलं आहे. कळालंय का तुम्हाला? हॅव यू अंडरस्टूड? ओके, ग्रेट. प्रॉब्लेम नंबर 4 घ्या होमवर्क. प्रॉब्लेम नंबर 4 होमवर्क घ्या. काही नाहीये, सिमिलर प्रॉब्लेम आहे. ओके.
व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायचं. प्रॉब्लेम नंबर 3 कुठं पण अडचण आलं तर प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये काय केलं बघा. स्वतः करा, स्वतः केल्याशिवाय येत नाही. जोपर्यंत मी डेप्रिसिएशन करणार आहे ना, मला डेप्रिसिएशन येतं. तुम्हाला येणार नाही. ओके? एकच प्रॉब्लेम होमवर्क घ्या, प्रॉब्लेम नंबर 4. ओके? येस. गौतमी तुम्ही रीड करायचंय. मी होमवर्क दिला म्हणजे थोडा विचार करून दिलेला असेल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओके? तुम्ही ट्राय करायचंय. येस. तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलेलं असेल तर तुम्हाला 100% येतंय. आणि होमवर्क करून यायचंय. जर करून आला नाही तर प्रॉब्लेम येईल उद्या. ओके? येस. आणि ज्यांनी नोटबुक वगैरे मेंटेन करत नाहीत त्यांना मी एवढंच सांगतो तुमचे नोटबुक मी चेक करणार आहे. ओके. नोटबुक मागवून मी नोटबुक चेक करणार आहे. तुम्ही आतापर्यंत किती लिहिलात मला कळतंय. ओके. किंवा तुम्ही कसं काय करताय. त्यामुळे जर असं कोणाला वाटत असेल नोटबुक चेक होणार नाही वगैरे काय, आपण क्लास कशासाठी लावलो आधी ते विचार करा तुम्ही. ओके. तुमचे मार्क कमी होण्यासाठी, तुमचं मेहनत कमी करण्यासाठी नाहीये. ओके. मेहनत जास्त करून अकाउंट्समध्ये चांगलं स्कोरिंग करायचंय. ओके. आय होप तुम्हाला कळालेलं आहे. प्रॉब्लेम नंबर 4 इज युअर होमवर्क. ओके. व्यवस्थित करायचं. कंप्लीट सोल्युशन करायचंय. वर्किंग एंड लेजर अकाउंट्स. ओके. येस. सगळ्यांनी बाय करावं. बाय करायचं सगळ्यांनी. येस. बाय-बाय. एंड थँक यू.